नमस्कार, स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये मी आपल्याला आरटीईचा फॉर्म भरत असताना पालकांकरिता कोणकोणत्या महत्त्वाच्या सूचना आहे की ज्या सूचनांचं पालन पालकांनी करणं महत्त्वाचं आहे, त्या सर्व सूचना आपण बघणार आहोत, जेणेकरून फॉर्म भरत असताना ऑनलाईन फॉर्म भरत असताना आपल्याकडून कोणत्याही प्रकारची जी आहे ती चूक होणार नाही। तेव्हा कोणत्या आहेत त्या महत्त्वाच्या सूचना आणि ह्या सूचना आपण इतर कुठूनही न घेता जी अधिकृत वेबसाईट आहे, फॉर्म भरण्याची जी गव्हर्नमेंटची अधिकृत वेबसाईट आहे, त्या वेबसाईटवरूनच आपण ज्या आहे त्या महत्त्वाच्या सूचना कोणत्या आहेत त्या मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे। तर त्या सर्व तुम्ही काळजीपूर्वक ऐकायच्या आहे, बघायच्या आहे, जेणेकरून तुम्हाला फॉर्म भरत असताना तुमच्याकडून कोणत्याही चुका होणार नाही आणि तुमचा अर्ज जो आहे तो या आरटीईच्या प्रक्रियेतून बाद होणार नाही। ठीक आहे। तर आरटीईच्या फॉर्मची ही जी प्रक्रिया आहे किंवा ह्या फॉर्म भरण्याची जी अधिकृत वेबसाईट आहे ती महाराष्ट्र.gov या वेबसाईटवरती आपण जाणार आहोत आणि इथे आल्यानंतर पहिल्याच पेजवरती आपल्याला जे आहे ते पालकांसाठीच्या ज्या सूचना आहेत हे आपण या ठिकाणी या पद्धतीने इथे बघू शकतो। तर काय आहेत त्या सूचना मी थोडक्यात तुम्हाला पटापट वाचून दाखवते, ते आपण काळजीपूर्वक ऐकूयात। आरटीई प्रवेश प्रक्रिया 2026-27 या वर्षाकरिता पालकांनी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे। पालकांनी पुढील सूचना पाळूनच अर्ज भरून पूर्ण करावा। पालकांनी अर्ज भरताना आपल्या राहत्या निवासाचा पूर्ण पत्ता आणि गुगल लोकेशन पुन्हा पुन्हा तपासून पहावे। पूर्ण अर्ज बरोबर असल्याची खात्री झाल्याशिवाय अर्ज सबमिट करू नये। आपल्या बालकाचा अर्ज भरत असताना जन्मदाखल्यावरीलच जन्मदिनांक लिहावा। एकदा भरलेली जन्मतारीख पुन्हा बदलता येणार नाही, याची देखील आपण काळजी घ्यायची आहे। सन 2026-27 साठी फक्त 1 किलोमीटर अंतराच्या शाळा उपलब्ध होईल। हा निर्णय अतिशय महत्त्वाचा आहे, कारण की याच्या पूर्वी जे आहे ते आपल्याला 3 किलोमीटरच्या अंतरावरील शाळा आपण सिलेक्ट करू शकत होतो, परंतु आता केवळ 1 किलोमीटर अंतराच्या शाळा आपल्याला उपलब्ध होणार आहेत। जर अर्ज भरत असताना आवश्यक कागदपत्रे पालकांनी तयार ठेवावीत। लॉटरी लागली आणि कागदपत्रे जर नसतील तर आपला प्रवेश हा रद्द होऊ शकतो, याची नोंद घ्यावी। अर्ज भरून झाल्यावर जर तो चुकला आहे असे समजले तर पहिला अर्ज सबमिट करण्यापूर्वी डिलीट करावा आणि नवीन अर्ज भरावा। समजा आपल्याकडून अर्ज भरताना काही चूक जर झाली असेल तर आपण पहिला अर्ज डिलीट करायचा आहे आणि नंतरच नवीन अर्ज पुन्हा भरायचा आहे। अर्ज भरून एका पालकाने आपल्या बालकासाठी डुप्लिकेट अर्ज भरू नये। एकाच बालकाचे 2 अर्ज आढळून आल्यास त्या बालकाचे दोन्ही अर्ज बाद होतील व ते अर्ज लॉटरी प्रक्रियेमध्ये समाविष्ट केले जाणार नाहीत। अर्ज भरल्यावर पालकांनी अर्ज क्रमांक, अर्जात लिहिलेला मोबाईल नंबर आणि अर्जाची प्रत स्वतःजवळ लॉटरी प्रक्रिया होईपर्यंत काय करायचे आहे, जपून ठेवायची आहे। जो अर्जाचा क्रमांक आहे, आपला ऍप्लिकेशन नंबर, अर्जात लिहिलेला जो मोबाईल नंबर आहे आणि त्या अर्ज केलेल्याची जी आपण प्रिंटआउटही घ्यायची आहे आणि ती प्रिंटआउट, ती प्रत आपल्याजवळ पूर्ण प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत ती आपल्याला जपून ठेवायची आहे, कारण ती आपल्याला नंतर विचारली जाऊ शकते। त्यानंतर पुढचा जो नियम आहे पालकांसाठी, अर्ज भरत असताना अर्जातील माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास आपला प्रवेश काय होऊ शकतो, रद्द होऊ शकतो। त्यानंतर 11 नंबरचा जो नियम आहे, जो लाल अक्षरात आपल्याला दिसतोय, जो महत्त्वाचा आहे, आरटीई 25% प्रवेश 2026-2027 या वर्षांकरिता पालकांनी ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत 28/2/2026 पर्यंत राहील। तर ही अर्ज भरण्याची जी मुदत आहे ती 28 फेब्रुवारी 2026 पर्यंतचीच आहे। दिव्यांग बालकांना अर्ज करण्यासाठी दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र 40% आणि त्यापुढील ग्राह्य धरण्यात येईल। सन 2026-27 या वर्षाकरिता निवासी पुरावा म्हणून गॅस बुक रद्द करण्यात येत आहे। म्हणजे यापूर्वी गॅस बुक जे आहे ते ग्राह्य धरण्यात येत होतं, पण आता ते रद्द झालेलं आहे। सन 2026-27 या वर्षाकरिता निवासी पुरावा म्हणून बँकेचे पासबुक दिल्यास फक्त राष्ट्रीयकृत बँकेचेच पासबुक ग्राह्य धरण्यात येणार आहे। जर आपण अर्जाचा आपल्या निवासाचा पुरावा म्हणून जर बँकेचं पासबुक देत असाल तर त्यासाठी राष्ट्रीयकृत बँकेचंच पासबुक जे आहे ते व्हॅलिड राहणार आहे, ते ग्राह्य धरल्या जाणार आहे।
अर्ज भरताना लोकेशन चुकू नये म्हणून गुगल मॅपवर पत्ता टाकून मिळालेले लॅटिट्यूड लॉंगिट्यूड प्रवेश अर्जावर टाकल्यास लोकेशन चुकणार नाही. तर तिथे अर्ज भरत असताना आपल्याला लॉंगिट्यूड आणि लॅटिट्यूड टाकण्याचे ऑप्शन्स मिळतील, तर ते आपण जर व्यवस्थित टाकले तर आपलं लोकेशन जे आहे ते चुकणार नाही. बालकांच्या जन्मतारखेबाबत महत्त्वाची गोष्ट आहे, जी दिव्यांग बालकांचा अर्ज भरत असताना जन्मतारखेबाबत काही समस्या आल्यास त्वरित rtemah2020@gmail.com या ईमेल आय डीवरती आपण मेल पाठवायचा आहे जर आपल्याला काही समस्या असेल तर. तर अशा पद्धतीने या ठिकाणी जे आहे पालकांसाठीच्या ज्या महत्त्वाच्या सूचना आहे त्या सूचना आपण या ठिकाणी बघितलेल्या आहेत की त्या कोणकोणत्या आहे आणि त्या आपण ज्या सूचना दिलेल्या त्या सूचनांचं पालन करावं आणि त्यात दिलेल्या ज्या आवश्यक बाबी आहे त्यांची आपण नोंद घेऊन त्याप्रमाणेच अर्ज भरावा, जेणेकरून आपल्या मुलाचा RT प्रवेश हा निश्चितपणे होईल किंवा त्याच्यात कुठलीही अडचण येणार नाही. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या माहितीचा असेल आणि अजूनही RT संदर्भातली माहिती आपल्याला हवी असेल तर माझ्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि एक कमेंट करा की तुम्हाला माहिती कशी वाटली. थँक्यू. टेक केअर. बाय बाय.